आपण केवढी शॉपिंग केली आहे. आय नो यार, ऑब्विसली आता गॅरी सीईओ चा एमडी झालाय म्हटल्यावर ऑब्विसली शॉपिंग तर डबल होणारच ना. आय नो यार, एमडी अँड ऑल. पण तुला माहितीये का, माझा एक प्रॉब्लेम आहे. मला ना लहानपणी कळायचंच नाही की लोक एवढं ऑफिसला का जातात. आय मीन एवढं इम्पॉर्टंट काय असतं तिथे. इशिने तुला आत्ताही कळत नाही. ए हॅलो, प्लीज आता मला सगळं कळतं. आणि मुळात कसं आहे ना, आपण आता ज्याच्या जीवावर ही सगळी मजा करतोय ना, तो बिचारा तिथे बसून काम करतोय सिन्सिअरली. हो ना यार, बिचारा मेरा बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड अँड ऑल. पण त्या बॉयफ्रेंडने डिवोर्स घेतला पाहिजे असं नाही वाटत आहे का तुला? हो ना यार, मी इतकी वाट बघते ना त्याच्या डिवोर्सची. तुला माहितीये जेनी जे काही बोलली होती ना, ते अजूनही लक्षात आहे माझ्या. एकदाची ती राधिका आमच्या लाईफ मधून निघून गेली ना, किंवा काहीच टेन्शन नाही, काहीच प्रॉब्लेम नाही राहणार ना मग. खरं यार. पण आय स्वेअर, एकदा डिवोर्स झाला ना की मी 7 स्टार हॉटेलमध्ये पार्टी देईन. मी तुला काय म्हणते, मग तू तयारी करायला लाग 7 स्टार हॉटेल पार्टीची. बिकॉज गॅरी अंकल इतके सुपर स्मार्ट आहेत ना. त्यांनी ते तुमचे कोण ते कपूर, त्यांना कसं हकलवलंय तसं सेम ते राधिका आंटीला पण हकलवतील. आय नो यार, आय सो विश अँड आय एम सो वेटिंग फॉर दॅट डे जेव्हा फायनली माझ्या आयुष्यात राधिका आणि तो मॉन्स्टर दोघेही नसतील. हे बघ कमळा, 2 बॉक्स कर त्याचे. हा, ते हळदीचं वेगळं आणि तिखटाचं वेगळं. तू 25-25च्या पिशव्या कर ना. अरे वा. बर कमळा, अथर्व आलाय, थोड्या वेळाने फोन करते. हा चल. आज एकदम खुश दिसतोय. काय झालं काय? मॅमनी ग्रेड दिली की काय तुला? मग माहिती आज कोण भेटले? कोण भेटलं? बाबा. मग काय म्हणाले बाबा? ती उद्या कॅथलीनला बोललेला, प्रॉमिस आहे. प्रॉमिस केलं? हो. पण कुठे भेटले होते ते तुला? आज सकाळी मी स्कूलला जाताना ना, तेव्हा बाबा मला भेटले. मज्जा आहे बुवा तुझी. ये, उद्या बाबा पण येणार, तू पण येणार. ये. माझ्या बोलण्याचा थोडा तरी विचार केलाय. नाही, बाकी काही नसलं तरी अजून पोराबद्दल माया आहे तुमच्या मनात, हेही काही कमी नाही. गॅरी, मी खूप शॉपिंग केली आहे बघ. अरे नाईस अरे नाईस. ते स्कर्ट आणि मी ना हा टॉप पण घेतला. ह्याचा रंग बघ इतका सॉलिड आहे आणि लुक एट इट्स फील. हो नाईस. पूर्ण खर्च किती झाला? हे सोडते, ते इम्पॉर्टंट आहे का? मी पण खूप खरेदी केली आणि इशिनी पण खूप खरेदी केली. पण माझा ना एक शूजचा पेअर घ्यायचा होता, राहिला तो मी घ्यायचा यार. हा टॉप बघ ना, हा पण फार छान. एक मिनिट बच्चा जरा. अरे थांब ना. एक मला फोन घेऊ दे फक्त. अरे हा हॅलो बनसोडे. येस येस, आय वॉज एक्सपेक्टिंग युअर कॉल. हो नाही, लास्ट टाइम आपण भेटलो तेव्हा. राईट राईट. हो पण डोंट वरी, आपलं सगळंच रेडी आहे पुढचं. तुम्ही जेव्हाही तुम्हाला वेळ असेल. थांब ना, बोलतो ना महत्वाचं मी. काय चाललंय तुझं? थांब जरा. हा नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. हां, मी म्हटलं काही महत्त्वाचे चेंजेस जे तुम्ही सांगितले होते ते सगळे झालेले आहेत. सो तुम्हाला कधी वेळ असेल त्यावेळेला मला सांगा. डन, आपण नक्की भेटू सर. हां, ऑल राईट, थँक्यू. येस सर, थँक्यू बाय. आता बोल, काय काय चाललं? तू महत्वाचं बोलत होतो ना काहीतरी. बस जाऊ दे, चल निघूया, गाडीत बस. नाही, मी नाही येणार आहे, तुझा. अरे आता काय झालं? काय झालं तू किती निग्लेक्ट करतोयस यार मला. सकाळी पण फोन केला तेव्हा एक टॉप सिलेक्ट केलास का तू माझ्यासाठी? सोड यार, मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही बच्चा, असं नाहीये. आता तुला माहितीये ना माझ्यावर कामांची किती जबाबदारी आहे सध्या. मग मला सांग, आता मी त्या कामांवर कॉन्सन्ट्रेट करू की तुझ्यावर कॉन्सन्ट्रेट करू? ते तू डिसाइड कर, मी नाही सांगणार आहे तुला. अगं नाही बच्चा, सॉरी, मी परत रागावून नाही बोलणार. ओके? हा, खोटं बोलू नकोस तू. अगं नाही, खोटं नाही बोलत आहे, खरंच सांगतोय. चल ना. सोड यार गॅरी, तुझं ना प्रेमच कमी झालंय माझ्यावरचं. आधी किती कॉल करायचा आणि किती मेसेज करायचा, आता एक कॉल किंवा एक मेसेज येत नाही तुझा. पण ठीक आहे, जाऊ दे, मी कंप्लेंट करत नाहीये. तू खूप पैसे कमव आणि लवकरात लवकर त्या राधिकाला डिवोर्स दे प्लीज. आता कळतंय ना बच्चा तुला, एवढं समजून घेतेस ना तू. हा प्लीज थोडं ऍडजस्ट कर. गॉड, आय एम सो वेटिंग फॉर दॅट डे जेव्हा फायनली ती राधिका आणि तो मॉन्स्टर तुझ्या आयुष्यात नसतील. अरे चप, अथर्वच्या शाळेत उद्या गॅदरिंग आहे ना. बापरे, मी तर त्याला प्रॉमिस केलंय येतो म्हणून. गॅरी, हा बरं ऐक ना, मला ना ते शूज घ्यायचे होते, तर उद्या तू येशील माझ्यासोबत, आपण ते शूज घ्यायला जाऊया. उद्या?
नाही अगं उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे, मला लवकर जावं लागेल कदाचित. तू एक काम कर, आपण नंतर जाऊया ना नंतर. अरे नंतर कशाला, उद्या जाऊया ना प्लीज, मला हवेत ते. अरे तू एक काम कर ना, उद्या ईशा बरोबर जा ना, मग उद्याच जायचं असेल तर. हा फाईन, ठीक आहे, मी जाते. थँक्यू बच्चा, यू सच अ स्वीट बच्चा. हा निघायचं आता? ठीक आहे. बस बस. अरे बापरे, आता उद्या कॅथरिंगला जावं लागेल ना. आता झालंच आहे आपलं. झाड आपण गळ्यात अडकवूया की आमचं छोटस तयार. आई मी एकदा म्हणून दाखव का? हो म्हण ना. नेचर इज आवर बेस्ट, नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड. रेवती, हा सुबोध, आतमध्ये उतरे, इकडेच ये. व्हेरी गुड. आता नीट सांभाळून जायचा, नाही तर झाड फुटेल. हा ये. अरे वा, झाली तयारी? कसं दिसतंय आमचं छोटस ट्री? एकदम सॉलिड. पण ही ट्री व्हायची आयडिया कोणाची? माझी. माझी काय, राधिकाची. आणि मलाही राधिकाचं म्हणणं पटलं की ह्यामुळे मुलांना पर्यावरणाचं महत्व पटेल. हो, मध्यंतरी नाही का वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून नेत होत्या बायका, तेव्हा त्यांना किती राग आला होता. पण तू खूप मस्त सजवलेस तिला. क्रिएटिव्ह माइंड. बस, पुरे झालं. लगेच माझ्या बाजूनी बोलायला नकोय. बाजूने कुठे बोलतोय, समोरनं बोलतोय, होय ना का? हो. आई मी अथर्वला फोन करू? हो कर, आणि त्याला विचार तो तयार झालाय का. हो. नीट जागा आपटशील. मग वहिनी एकट्याच येणार असतील? नाही, म्हणजे काल गुरुनाथ भेटला होता अथर्वला. त्याने प्रॉमिस केलंय अथर्वला की तो गॅदरिंगला येणार. मला नाही वाटत तो येईल. मलाही नाही वाटत, आणि म्हणूनच मी राधिकाला काहीच सांगितलं नाही. कारण जर तो नाही आला ना तर तिला खूप वाईट वाटेल. पण जर तो आला तर अथर्वला खूप आनंद होईल की त्याचे आई बाबा दोघही गॅदरिंगला आले. हो, तेही आहे. बरं ऐक ना, जाताना आधी आम्हाला सोड आणि मग तू पुढे जा. चालेल. काय झालं? अरे पहिल्यांदा एवढ्या हक्काने सांगितलंस, मी तयार आहे. चला. चला. यार या शनायाचा नक्कीच कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. आता मी हिच्यासोबत बाहेर पडलो तर मला प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा घाईघाईत निघतोच. बरं बच्चा, मी निघालो. हा चल, बाय बाय बाय. गॅरी 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 गॅरी, थांब 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 प्लीज थांब. एक 5 मिनिटं थांब ना, मी लगेच तयार होतो. मी पण येते सोबत. अगं बच्चा, नाही थांबता येणार मला. आणि तू बघ ना, तू रेडी पण नाहीयेस. मला घाई गडबडीत निघावं लागेल, माझी महत्वाची मीटिंग आहे. ऐक ना, एकदा 5 मिनिटात रेडी होते मी. प्लीज थांब ना, प्लीज प्लीज. अगं नाही बच्चा, मला निघावं लागेल प्लीज. ऑन द वे ड्रॉप कर ना. नाही, ऑन द वे मला शक्य असतं तर नसतं का केलं, नाही जमणार मला. ओके फाईन फाईन, एक काम कर, मला हायवेला ड्रॉप कर, मी तिथून कॅब करून जाते. प्लीज थांब ना. काय जी भीती होती तेच होतंय. आता हिला कुठे घेऊन जाऊ? मी अथर्वच्या शाळेत चाललोय कळलं तर हॅवॉक होईल. चल ना आतमध्ये, चल ना प्लीज. 5 मिनिटं. अगं शक्य नाही होणार हायवेला, कारण मी हायवेने चाललोच नाही ना. अगं ते सांगायचंच विसरलो मी तुला. मला ऍक्च्युली त्या क्लायंटला पिकअप करायचंय, तर मला लिंक रोडने जावं लागेल. हायवेने जातच नाही मी, म्हणून जरा काही. हा प्लीज तू मॅनेज कर प्लीज. मी पळतो. बाय बाय बाय.